स्वप्नील गोलंदाजी मार्क होती, पहिलं षटक घेऊन येईल. 15चा इशारा येतोय, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू इथे मात्र खूप चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरून. एक धाव कंप्लीट केली जाते. तर बघा, जाणता राजा बदलापूर संघाला 2 धावांची पॅनल्टी इथे घोषित करण्यात आली आहे. तर 2 धावा ऍड केल्या जातील विकास सीसी मानकिवली संघाच्या खात्यामध्ये. ललित ऑन स्ट्राइक. ललितसाठी हा चेंडू, ते मात्र खोलवर टप्प्या चेंडू. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर आता मात्र केला जातोय गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना आहे. तर मात्र सामना उशिराने सुरू झालाय, कारण जाणता राजा बदलापूर संघ उशिराने दाखल झाले, त्यामुळे त्यांना 2 धावांची पॅनल्टी इथे घोषित करण्यात आली आहे आयोजकांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू ललितसाठी. इथे मात्र पूलचा हा फटका, मिस टाइम आहे, झेलची संधी. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा लागतोय तो म्हणजे विकास सीसी मानकिवली संघाला. ललित माराडे बॅक टू दी पव्हिलियन. का लागलाय तो म्हणजे विकास सीसी मानकिवली संघाला. ललित मराडे इथे माझा तंबूच्या आश्रयाला परतलाय. आउट ऑफ फॉर्म या सीझनला नक्कीच ललित पाहायला मिळतोय. पहिलं सीझन नक्कीच ललितने गाजवलं. जितेसाठी हा चेंडू फक्त दिशा देण्याचं काम केलं जातंय. मिड विकेटला एकही क्षेत्ररक्षक नाहीये, ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जातंय. तोपर्यंत या 2 धावांचा अवधी होता. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या. 3 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पेनल्टीच्या 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. पुढचा चेंडू इथे मात्र अतिशय वेगवान गतीचा मारा केला जातोय. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर सातत्याने केला जातोय स्वप्नीलच्या माध्यमातून. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थगित, धावफलकावरती धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे पॉवर प्लेचा P1चं षटक. अप्रतिम गोलंदाजी P1च्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची याचं मात्र उत्तम उदाहरण देत असताना पुढचा चेंडू इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतायत चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा लागतील त्या 4 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकात नक्कीच मोठे फटकेबाजी करावी लागेल. फलंदाज जितेश आणि ललितला दोघांमध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. पुढचा चेंडू इथे मात्र स्कूपचा हा फटका, देखना स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. जितेशच्या बॅट मधून चेंडू सरळ जाईल तो म्हणजे लॉंग स्टॉप एंडला, आणि जितेशच्या बॅट मधून आलेला हा दमदार चौकार. थँक्यू. तो षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. 1 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 10 धावा. 8 धावा या षटकामध्ये कुठून काढल्यात आणि पेनल्टीच्या 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते म्हणजे गोल्डन फिगर, लकी फिगर 10 या आकड्यावरती. द गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेटची देवता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर आता मात्र धावफलकावरती लावला गेला. एक गोल्डन फिगर, लकी फिगर नक्कीच धावफलकावरती लावण्याचं काम आता मात्र केलं गेले. पहिल्या षटका संपतीनंतर 10 धावा धावफलकावरती. दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्क होती गोलंदाज इरफान. स्ट्रायकिंगला आहे हेमंत. हेमंतसाठी हा चेंडू असेल. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ जाऊन विसवते तर म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाचा जर विचार केला तर मैदानाचा केंद्रबिंदू
म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अशी यष्टीरक्षकाची भूमिका असते. पुढचा चेंडू हेमंतसाठी पुन्हा एकदा. ते मात्र कव्वासला चेंडूला तटवलं गेलंय. जणू काही फिल्डरला शोधत होता हा फलंदाज आणि आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक मोठा धक्का लागेल. बिग विकेट डाऊन. हेमंत मराडे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळते. क्रिकेट विथ म्युझिक असा संगम नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 साठी येईल. रोहित मराडे. रोहित सज्ज होईल फलंदाजीसाठी. पहिला चेंडू इथे मात्र कव्हर्स मधून चेंडूला खेळून काढले. कव्हर पॉइंट रिजन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. नक्कीच 3 धावा रोखण्याचं काम केलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकाला आकार येईल. धावफलकावरती धावा लागतील त्या 11 धावा. 11 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा चेंडू जितेश साठी. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतायत चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंत स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. दुपारचं 17 सुरू आहे. आपण एन्जॉय करताय ओमसाई क्रिकेट संघ एरंदाड आयोजित ओमसाई चषक 2021चं हे पर्व 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. आमच्यासोबत आमचे ऑफिशियल गुणलेखक विशाल राणे देखील जॉईन झालेत. ऑफिशियल समालोचक असतील महेश धुळे, ते देखील जॉईन झालेत. आणखीन एक चेंडू स्वैर पाहायला मिळतोय गोलंदाज इरफानचा. आता मात्र दिशावरती कंट्रोल राहत नाहीये. नियंत्रण कुठेतरी गमवावून बसतोय हा गोलंदाज इरफान गोलंदाजी मार्कवरती. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे इरफानचा. पहिला चेंडू निर्धाव फेकला. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली. त्यानंतर 2 चेंडू स्वैर फेकले. तिथे मात्र मिस टाइम आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल कॅरी करायचा होता. माझा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एकेका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतायत त्या 14 धावा. 14 रन ऑन स्कोरबोर्ड. याच्या मात्र धावांवरती रोख लावण्याचं काम पॉवर प्लेच्या षटकांमध्ये या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे. आज एक सामना नक्कीच एक्स्ट्रा खेळवायचा आहे, त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका. मिस टाइम आहे. झेलची संधी होती स्वप्नीलला. झेलवरती पोहोचले होते. लास्ट अटेम्प्टला मात्र झेल जमिनीला दान झालाय. आता मात्र जीवनदान दिलंय फलंदाज रोहितला. ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय, ज्या ज्या वेळेस एखाद्या फलंदाजाला जीवनदान दिलं जातं तो फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटकेबाजी करतो. आणि कालच्या दिवसात देखील तेच चित्र पाहायला मिळालं. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 7.50च्या सरासरीने 15 धावा. डीजे मध्ये गोलंदाज स्वप्नील पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून दुसरं षटक इरफानने हाताळलं. 5 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद करून. आता मात्र तिसरं षटक पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती घेऊन आलाय गोलंदाज स्वप्नील. तर पाहायचं या षटकामध्ये किती धावा कुठून काढल्या जातील. पहिला चेंडू रोहितने गॅपमधून चेंडूला खेळून काढले. कव्हर पॉइंट रिजनला.
क्षेत्ररक्षक होते मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी रोहितच्या बॅट मधून आलेला हा दमदार चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र चौकार कुठून काढलाय फलंदाज रोहितने. प्रतिम फलंदाजी इथे करावी लागेल, सावरावं लागेल, संघाला सावरण्याचं काम करावं लागेल. रोहितमध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. गुडलेन स्पॉटवरती चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसवतोय तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावफलकावरती धावा स्थगित आहेत. 19 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. तर नक्कीच दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा रोहितच्या बॅट मधून मिस टाइम होता. झेलची संधी होती. काव कॉर्नर रिजनला कोणतीही चूक झाली नाही. इरफान होते झेल खाली. आणखीन एक धक्का लागेल. धक्का क्रमांक 3 लागतोय तो म्हणजे विकासीसी मानकिवली संघाला. रोहित मराडे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक यांना मनीष. तिसरं षटक आहे गोलंदाज स्वप्नीलचं. चौकार खाल्ल्यानंतर अप्रतिम कमबॅक केलंय गोलंदाजाने. जितेशसाठी हा चेंडू लो फुलटा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय काऊ कॉर्नर रिजनला. एक धाव मिळवण्यात इथे यश आलंय ते म्हणजे विकासीसी मानकिवली संघाच्या फलंदाजांना. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना या षटकातील आणखीन 2 चेंडूंचा वाजवी खेळ शिल्लक आहे. की संघ उशिराने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय मात्र कामगिरी अप्रतिम पाहायला मिळते जाणता राजा बदलापूरच्या संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे मात्र रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय गोलंदाजाच्या. पंच सांगतायत चेंडू डेड आहे. पुढचा चेंडू मनीष साठी. इथे मात्र मनीषच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करते हवाई सफर. मनीषच्या बॅट मधून आलेला लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा दमदार षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय मनीषने. धावफलकाला वेगाने आकार येईल. धावफलकावरती धावा लागतील त्या 26 धावा. 26 रन ऑन स्कोरबोर्ड. चांगली फलंदाजी नक्कीच मनीषला करावी लागेल. इथे मात्र संघाला सावरावं लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम आहे. स्वतः गोलंदाज झेल खाली. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक हाताला लागतंय विकासीसी मानकिवली टीमला. मनीष पांडे बॅक टू दी पवेलियन. तर बघा ड्रिंक्स घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत आपण डीजे मास्टरला संधी देऊया. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
थँक्यू. तर चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा जाणता राजा बदलापूर संघ. तर या फिल्डील होणारी लढत असेल श्री गणेश क्रिकेट संघ खरबई विपक्ष चिखलोली पाडा. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की या पण नाणेफेकीसाठी. चौथं षटक गोलंदाजी वरती घेऊन आलाय गोलंदाज. तर चला फास्ट खेळा जाणता राजा बदलापूर संघ. दीपक चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकेनला आहे राज. पहिला चेंडू राजसाठी. पहिल्या चेंडूवरती मिस टाइम आहे. झेलची संधी. इथे मात्र खूप दूरवरून आले होते. काऊ कॉर्नर रिझन वरून मिड ऑनला आले होते क्षेत्ररक्षक इरफान. लास्ट अटेम्प्टला मात्र झेल जमिनीला दान झाले. तोपर्यंत या 3 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या. 29 धावा. स्ट्रायकेनला जितेश आहे. जितेश बैकर जो सलामीला आलाय. आतापर्यंत जितेशच्या बॅटमधून फक्त आणि फक्त एक चौकार पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू बॅक टू द बॉलर. चेंडू तटपला गेलाय. वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतील. बॅकअप मध्ये चांगलं पाहायला मिळालं. इरफानच्या माध्यमातून धावचीची संधी असेल. फलंदाज बाद होईल. आणखीन एका विकेटचं पतन सांघिक यश प्राप्त होते ते म्हणजे जाणता राजा बदलापूर टीमला. डीजे. तीस धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे गोलंदाज दीपकचा. जितेश इथे मात्र खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेलची संधी. खूप चांगला झेल तिथे कॅरी केलं जातोय. फाईन लेग रिजनला आणखीन एक धक्का लागेल विकासीसी मानगिली टीमला. जितेश बैकर बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. स्ट्रायकिंगला आहे तर रोहन गायकर. ऑन स्ट्रायकिंगला प्रथमेश. होनसाठी इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला चेंडूला बेकावून दिले. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत मयूर. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू उचलतील फेकतील. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. सिंगलने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या. 31 धावा. 31 रन ऑन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत या षटकातील. इथे मात्र अतिशय वेगवान गतीचा मारा. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा इथे पेश केला जातोय दीपकच्या माध्यमातून. आतापर्यंत दीपकने फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे मात्र खूप चांगला फटका. डिपेक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक होते. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. 1 बाउंस सीमा पार. 4 धावांसाठी षटक क्रमांक 4 संपुष्टात येईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या. 35 धावा. डीजे.
थँक्यू. शेवटचं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज उमेश सोनकर, स्वतः कर्णधार. आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट नक्कीच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला आहे रोहन, त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. आता मात्र स्लॉगरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकात मोठी फटकेबाजी करावी लागेल म्हणजे रोहनला, आणि एक फायटिंग टोटल धावफलकावरती लावावी लागेल. पुढचा चेंडू इथे मात्र दिशा पाहावी लागेल. पंच सांगतायत चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 36 धावा. पुढचा चेंडू इथे मात्र खूप चांगला फटका रोहनच्या बॅट मधून. मिस टाइम आहे, शादाब आहे झेल खाली. खूप चांगला झेल इथे कॅरी केला जाईल. आणखीन एक धक्का लागेल बीसीसी मानक्युली टीमला. थँक्यू. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे चिखलोलीपाडा विपक्ष श्री गणेश क्रिकेट संघ खरवई. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो या पण नाणेफेकीसाठी. तर खरवई संघाचा कर्णधार आमच्यासोबत जॉईन झालाय. चिखलोलीपाडा टीमच्या कर्णधाराला विनंती करते आपण देखील या. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. श्री गणेश क्रिकेट संघ खरवई विपक्ष चिखलोलीपाडा. ते मात्र ऑन साईडला अडीच लॉंग ऑफला चेंडू तटपला गेलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 37 धावा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय चिखलोलीपाडा टीमने. तर निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. इथे मात्र ऑन साइडला चेंडू तटवला गेला होता. कॉर्नर लिझनला जितकी जास्त उंची तितकंच जास्त अंतर पाहायला मिळते आणि हा रितेशच्या बॅट मधून येतोय तो दमदार षटकार. थँक्यू. 43 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. शेवटचे दोन चेंडू या सत्रातील या इनिंग मधील शिल्लक असतील. दोन चेंडूवरती दोन मोठे फटके आले तर नक्कीच फायटिंग टोटल लावली जाईल. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला चेंडू तटवला गेलाय. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावांना आकार येतोय. 44 धावा धावफलकावरती लावल्या जातील. शेवटचं षटक होतं, स्लॉगरचं षटक होतं, हाणामारीचं षटक होतं. त्या षटकामध्ये चांगली फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते विकास मानकुलीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू इथे मात्र प्रथमेश बॅट मधून हा ब्लास्ट येतोय. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. पहिलं सत्र इथून समाप्त झाले. पहिल्या सत्र समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 49 धावांचं लक्ष असेल विजयासाठी जाणता राजा बदलापूर टीम समोर. डीजे
चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा विकास सीसी मानकिवली संघ. तर चला क्षेत्ररक्षण सजवा लगेच विकास सीसी मानकिवली संघ. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय चिखलोली पाडा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले फलंदाजीसाठी श्री गणेश क्रिकेट संघ खरवई या टीमला. पहिलं सत्र धावफलकावरती समाप्त झाले. पहिल्या सत्र समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 49 धावांचं लक्ष्य असेल. जेव्हा या सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल त्या पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक महेश धुळे यांना. धन्यवाद ओमकार. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. ओमसाई क्रिकेट संघ एरंझाड याच्या वतीनं चालू असलेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट तुम्ही पाहतायत. ओमसाई चषक 2021 49 धावांचं टार्गेट असेल. ते म्हणजे जांताराच्या बदलापूर टीमला. विकास सीसी माणिकवली संघाचा पहिला डाव आपण पाहिला तर 48 धावा त्या संघाने नोंदवल्या आणि नक्कीच 49 धावांचं लक्ष्य. चला सलामीची जोडी लगेच मैदानावरती या. जांताराच्या बदलापूर टीम तुमच्यासाठी नक्कीच ताकीद असेल. आयोजकांच्या वतीनं सातत्याने सूचना तुमच्यापर्यंत येतील याची नोंद घ्या, कारण अगोदरच आपण 1 तास लेट आहोत या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. याच दरम्यान मांजरली संघाचे संघनायक विजय राणे जेडी यांचं देखील आगमन झालं होतं. नक्कीच रजा घेत आहेत या स्पर्धेमधून. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार. गोलंदाजी मार्कवरती P1चं पहिले षटक आपण पाहतोय. यावेळेस विकास सीसी माणिकवली संघाच्या वतीनं ललित मराडे. स्ट्रायकिंगला सील फलंदाज आपण पाहतोय. जांताराच्या बदलापूर टीमची सलामीची जोडी विलासला पाहतोय. नॉन स्ट्रायकिंगला सागरला आपण पाहतोय. ही जोडी सलामी जे पाहायला मिळते. दोन्ही टीमसाठी आयोजकांच्या वतीनं समालोचन कक्षाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल यावेळेस इथे पंचांकडे लाऊड अपील. एसडी आउट. पंचांनी स्वीकारले. फलंदाज होत आहेत बाद. 0 या धावसंख्येवरती गोल्डन डकची विकार. इथे मात्र विकेट. यावेळेस आपण पाहतोय विलासला परतावा लागेल. पहिला धक्का गारद. थँक्यू डिसे. चला खरवई संघाचा संघनायक आणि प्रतिस्पर्धी चिखलोली पाडा टीम संघाचा संघनायक लगेच नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. चिखलोली पाडा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. नक्कीच माफ करा, क्षेत्ररक्षण त्या संघाने स्वीकारलंय. ललित यावेळेस चेंडू मिस टायमिंग. फटका चांगला पाहायला मिळत होता परंतु एलिव्हेशन चुकीचं. इथे यावेळेस तू मैं पाहायला मिळतीये. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न करत होता, झेल कॅरी करण्याचा प्रयत्न होता परंतु कॉल चुकीचा पाहायला मिळतोय. कॉल झाला नाहीये. सातत्याने आपण पाहतोय क्रिकेटमध्ये कॉलची नितांत गरज असते. वेट
एस नो या कॉलची तुम्ही गरज सातत्याने तुम्हाला भासेल तेव्हा मात्र तुम्ही कॉलची पूर्तता करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. यावेळेस झेल होतोय ड्रॉप, फलंदाज आपण पाहतोय यावेळेस स्ट्राईक एंडला सागर. कॅचेस विन द मॅचेस. इथे यावेळेस लाईन चांगली आहे, परंतु यावेळेस दिशेपासून भरकडत असताना गुड लेंथ वरती हा चेंडू, परंतु थोडासा चेंडू बाहेर येत असताना पंच दर्शवतात. यावेळेस निरंजन साबण सर वाईड बॉल, अतिरिक्त धाव येणे संघाचा धाव फलक यावेळेस सस्तय. मैदानाच्या आतमध्ये 49 धावा बनवायचे. टीम जाणताराच्या बदलापूरला. इथे यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळते, चांगला बॉल ललित मराडे, जबरदस्त स्पेल पाहायला मिळते. हे P1चं पहिले षटक. द्वितीय सत्रामध्ये धावा रोखल्या जात आहेत. विकासेचे मानकुली संघ गत वर्षी आणि या वर्षी देखील भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ आपल्याला पाहायला मिळते, विकासेचे मानकिवली. इथे यावेळेस पिच बॉल, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक लॉंगॉनला जज करत असताना एक चांगला सेल. राजगडगे वड कॅच, फलंदाज होत आहेत बाद. सागर देशमुख बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट, बिग लॉस. थँक्यू 4 बॉल आपण पाहिलेत गोलंदाज ललित मराठीचे, त्यामध्ये 2 धावा, 1 धाव आपण पाहिली नक्कीच सिंगलच्या मदतीने, 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणि 1 गडी यावेळेस गमावलाय. 2 गडी गमावलेत विलास आणि सागर. इथे यावेळेस फटका चांगला आहे स्वप्नीलच्या बाट मधून, व्यवस्थित चेंडू जाईल सरळ, लॉंग ऑनला बीट करून यूज इट आउट ऑफ द पार्क. बिग लॉंग वे षटकार. स्वप्नीलच्या बाट मधून यावेळेस मैदानावरती षटकार येतोय. सातत्याने तुम्हाला आगास पाहायला मिळेल. 49 धावांचं टार्गेट यावेळेस चेस करत असताना गोलंदाज ललित. इथे यावेळेस फटका चांगला आहे, परंतु यावेळेस तितकाच चांगला झेल. टी फॉर टॅग, जशा तसे उत्तर. यावेळेस वड कॅच ऑफ द मॅच, फलंदाज होत आहेत बाद. बिग विकेट, स्वप्नीलला देखील परतावा लागेल 6 धावसंख्येवरती. फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय स्वप्नील बॅक टू द पॅव्हिलियन. दोन फलंदाज आपण पाहिले तर नक्कीच धारातीर्थी पडले. सुरुवातीला पहिल्याच बॉलवरती विलास, त्यानंतर सागर आणि यानंतर लगेच या षटकामध्ये स्वप्नील देखील माघारी परतल्यात. 3 लॉस. मनीष पांडे. इथे यावेळेस चेंडू मात्र चांगला पाहायला मिळतोय, शरीराचा वेध घेणारा होता अगदी चेंडू, बॉडीला स्पर्श करून जाणारा. इम्रान होते स्ट्रायकिंगला, इरफान होते. हा चेंडू होते डॉट. धावसंख्या स्थिरवलेली पाहायला मिळते 8 या आकड्यावरती. 49 धावांचं टार्गेट, येणारे 24 बॉल आणि समीकरण 41 धावांचं होतं. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट शॉटला नक्कीच आपण पाहतोय एकच धाव. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना टीम विकासचे मानकिवली संघाच्या वतीनं मनीषला आपण पाहतोय. येणारे 22 बॉल
40 धावांची गरज. अद्याप सामना बॅलन्स पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ एकाच ताकदीचे पाहायला मिळतात. एक चांगलं बॅटल इथे यावेळेस साफ ट्रॅकर बॉल स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू गॅदर केला जाईल. मनीष यावेळेस एक चांगला असेल आणि संपुष्टात येते तो म्हणजे फलंदाज कुणालचा खेळ. थँक्यू. धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 9 धावा. पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत तुमच्या समोर येईल. चिखलोली पाडा वर्सेस खरवई या दोन टीम मध्ये. यावेळेस इरफानच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक. चेंडू जाईल स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. वन बाउन्स हा चेंडू फॉरवर्ड होईल. 4 धावांसाठी रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. षटक क्रमांक यावेळेस 2 चालू असताना इरफानच्या बाडमधून चौकार येतोय. इथे यावेळेस स्टॉपेज जेलची संधी होती परंतु यावेळेस की चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे त्या ठिकाणी अंकुश घडगे. धावसंख्या धाव फलकावरती फक्त 13 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना हायवे एंड कडून शेवटचा बॉल यावेळेस स्ट्राईकिंगला असेल. पुन्हा एकदा इरफान डॉट बॉल ची समाप्ती आपण पाहिले मागच्या बॉलवरती आणि हे देखील चित्र मैदानावरती स्पष्ट होते. षटक क्रमांक 2 यावेळेस होते संपन्न आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 13 धावा. थँक्यू. बघा खेळाडूंना प्रेक्षकांना एक सूचना येते. ज्या कोणत्या प्रेक्षकाची किंवा खेळाडूची चावी हरवली असेल गाडीची, होंडा गाडीची चावी आहे तर ती आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा आहे. आपण त्या नक्कीच गाडीची चावी ओळख पटवून आपण घेऊन जा इथून. धावसंख्या धाव फलकामध्ये यावेळेस 13 धावा. समीकरण या मॅचचा आपण पाहतोय. येणारे 18 बॉल आणि 36 धावा. गोलंदाजी मार्कवरती तिसरे षटक संघाच्या वतीनं आणि वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राज गडगे. 18 बॉल 36 धावा. पहिलाच बॉल यावेळेस बॅटचा फेस कोलाय. चेंडू सरळ जाईल लॉंग लेग सीमा रेषेबाहेर. यावेळेस इथे येतोय वन बाउन्स. हा येतोय चौकार. फलंदाज सईफच्या बाट मधून येतोय. यावेळी संघर्ष करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत सईफ म्हटला तर नक्कीच मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजी 6व्या क्रमांकावरती सातत्याने त्याला तुम्ही सलामी वीरसाठी पाहताय. परंतु यावेळेस इथे टॉपेज इथे मात्र मिस होणार नाहीये. एक जबरदस्त कॅच शॉर्ट फाईन लेग मध्ये. बिग विकेट बिग लॉस. ज्या सईफवरती आशा होत्या तर सईफला परतावा लागेल एका चौकारानिशी. बॅक टू द डगआउट. बिग विकेट बिग लॉस.
थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या खूप कमी पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना एक लाजबाब गोलंदाजी 17 धावा धावफलकावरती येत आहेत. नक्कीच एकच सांगेन जांताराच्या बदलापूर संघासाठी यावेळेस दमदार फलंदाजी करावी लागेल. विश्वासाला सार्थकी अशी फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर तुमच्या कर्तृत्वामुळे ही वेळ तुम्हाला नक्की येते. हेच सांगत असताना इथून मात्र ती वेळ तुम्हाला बदलावी लागेल. समीकरण तुम्हाला मात्र पाहायला मिळते या मॅचचं. बॉल शिल्लक असतील येणारे 15 आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 15 बॉल 32 धावा. राजगडगे इथे यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आला. कार्पेट क्षेत्ररक्षक ललित मराडे एक धाव तर कंप्लीट, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण फेकी सुरेख पाहायला मिळते. तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जांताराजा क्रिकेट संघ बदलापूर गाव 18 या धावसंख्येवरती 49 धावांचा पाठलाग करत असताना इथे यावेळेस सिरपंच्या बॅट मधून और पिच बॉल. इथे मात्र समालोचन कक्षाला सलामी देणारा हा बिग लॉंग वे यावेळेस येणारा हा मॅक्झिमम षटकार. थँक्यू डीजे. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी जिम्मेदारी घेणं फार गरजेचं असतं. जांताराच्या बदलापूर टीम संघासाठी मात्र एखादा फलंदाजाला मात्र या मैदानाच्या आतमध्ये पाय घट्ट रोवून राहावे लागेल. इथे यावेळेस भन्नाट वेग, सुपर गोलंदाजी. यावेळेस राजगडगे शेवटचा बॉल अतिशय वेगवान पद्धतीने आपण पाहिला. अक्षरशः अग्नीचा गोळा यावेळेस फेकला गेला आणि ते मात्र षटक क्रमांक 30 संपन्न होते. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. येणारे 12 बॉल शिल्लक. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. बारा बॉल आणि 25 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना हाय व्होल्टेज असेल. नक्कीच दोन्ही संघ मैदानावरती आपण पाहतोय मैदानावरती संघर्ष करत असताना इथे यावेळेस मनीष पांडेचा पहिला बॉल मिस टायमिंग तर झालंय. चेंडू मात्र यावेळेस येतोय नो मॅच लँड मध्ये. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा. 12 चेंडू 25 धावा. 11 चेंडू 23 धावा. ही समीकरण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. चांगली चुरशीची लढत क्रिकेटची मेजवानी या दुपारच्या सत्रामध्ये. यापेक्षा मात्र प्रेक्षकांना नक्कीच काय चांगलं असू शकेल. ही मॅच तितकी महत्वाची आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत. पुन्हा एकदा चेंडू अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंग ऑफला. एक धाव तर कंप्लीट. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. 27 लॉस ऑफ
5 विकेट्स. चांगली लढत आपण पाहतोय. कोणता संघ नेक्स्ट राऊंड मध्ये क्वालिफाय होईल, डू ऑर डायची मॅच जिंकू किंवा मरू अशी स्थिती प्रत्येक सामन्यामध्ये असते. नॉकआउटच्या मॅचेस यावेळेस टीयर करतात. जबरदस्त क्रिकेटचं मादक सौंदर्य कॉपी बुक स्टाईलने चेंडू जाईल सरळ गली पॉइंट मधून. यावेळेस सीमा रेषा पार हा येतोय इरफानच्या बॅट मधून चौकार. थँक्यू टू से. 31 धावा फलकावरती नितांत गरज होती या फटक्याची. ज्या फटक्याची गरज होती तो फटका इथे इरफानच्या बॅट मधून आपण पाहिलाय. चौकार षटकार आला तर मात्र सामन्यामध्ये कमबॅक करेल, शिरकाव करेल, वापसी करेल जाणताराच्या बदलापूर संघ. मनीष पांडे यावेळेस इथे टॉपेज. पुन्हा एकदा बाबू गडगे चेंडू खाली वड कॅच. इथे मात्र फलंदाज होतात बाद. ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो ब्रेक थ्रू इथे मात्र खिंडार पाडले. यावेळेस गोलंदाज मनीष पांडेने फलंदाज बाद. इरफान बॅक टू द पॅव्हिलियन. येणारे 8 बॉल शिल्लक असलेल्या मॅच मध्ये आणि जिंकण्यासाठी तब्बल 18 धावांची गरज. हे इक्वेशन या मॅचचा 8-18. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शादाब लास्ट स्ट्राइक एंडला फलंदाज असतील दीपक. 8 चेंडू 18 धावा. जर हे 2 चेंडू जर इथून मात्र चांगली गोलंदाजी झाली तर कमबॅक करेल विकास सिंबाणकिवली. या 2 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर कमबॅक करेल, शिरकाव करेल यावेळेस जाणताराच्या बदलापूर टीम. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती आपण पाहतोय. या मॅच मध्ये एका बाजूला विकास सेसी माणकिवली तर दुसऱ्या बाजूला जाणताराच्या बदलापूर. एका बाजूला उमेश सोनकर, दुसऱ्या बाजूला ललित मराठे. ही मॅच मैदानावरती रफ अँड टफ स्थितीमध्ये. येणारे 8 बॉल 18 धावा. यावेळेस मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक येत आहे स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये. गोलंदाज मनीष तोपर्यंत मात्र झेल ड्रॉप. एक धावी ते होतील कंप्लीट. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 32 धावा. अद्याप 17 धावांची गरज. येणारे बॉल शिल्लक असतील 7-17चं हे समीकरण कित्येक संघांना मी रडताना पाहिले, कित्येक संघांना मी हसताना पाहिले. अनेक अप अँड डाऊन क्रिकेटमध्ये आम्हाला पाहायला मिळालेत. अनेक चढ उतार, कित्येक सुख दुःखाने भरलेला आहे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 7 बॉल 17 धावा. यावेळेस इथे फटका चांगला आहे. चेंडू हवेत बराच काळ क्षेत्ररक्षक येत आहेत. इथे सेकंड अटॅम्प मध्ये झेल होतोय ड्रॉप. इथे दीपकला मिळतील, जाणताराच्या बदलापूर टीमला मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 धावा. येणारे 6 बॉल 15 धावांची गरज. थँक्यू डिझाय. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. या मॅच मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतात. शेवटचा स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक हेमंत मराडे शेवटच्या षटकाची जबाबदारी घेत असताना स्वतःच्या खांद्यावरती. यावेळेस डेट ओव्हर 6 बॉल 15 धावा.
स्ट्राईक असेल शादाब. पहिलाच बॉल यावेळेस शादाब साडी क्षेत्ररक्षक येत आहेत. मिस टायमिंग तर झालंय. यावेळेस चांगला सेल, अप्रतिम सेल संपुष्टात येतोय जाणता राजा बदलापूर टीमच्या शादाबचा खेळ. पाच बॉल आणि 15 धावांची गरज. यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळतीये. जबरदस्त चेंडू यावेळेस हेमंत मराडेवरती जो विश्वास दाखवलाय ते विश्वासाला सार्थक अशी गोलंदाजी यावेळेस या मॅच मध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू इथून मात्र कमी झाले. येणारे 4 बॉल जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. यावेळेस शॉर्टलाईनचा बॉल डिपेक्सच्या कव्हरला चेंडू करून काढलाय. क्षेत्ररक्षक येतात वेगाने चेंडू गॅदर करतील तोपर्यंत मिळतील या 2 धावा. फलंदाज होत आहेत बाद. इट इज आउट. दुसऱ्या धावेसाठी फलंदाजाला परतावा लागेल. धावबादच्या रूपाने मात्र एक सांघिक यश विकास सीसी मानकुली टीमला मिळेल. बघा रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्या. कोणत्या संघासाठी DRS ची व्यवस्था नसेल. शेवटचे 3 बॉल शिल्लक असेल. जिंकण्यासाठी तब्बल 14 धावांची गरज या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला नक्कीच 14 धावांची गरज असेल. जर 2 धावांचे पेनल्टी असते तर विशाल आम्हाला सांगतात 3 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असते जनताच्या बदलापूर टीमला. यावेळेस चांगला चेंडू भन्नाट वेग जबरदस्त गोलंदाजी गुड नॉक. यावेळेस गोलंदाजी करत असताना हेमंत मराडे स्लॉगवरचं षटक. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असताना अद्यापपर्यंत या 4 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे हेमंत मराडेने. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या गोलंदाजासाठी. येणारे 2 बॉल शिल्लक 14 धावांची गरज. फटका चांगला आहे. यावेळेस दीपकच्या बर्ड मधून येतोय हा. यूज इट लॉंग ऑफला बीट करून जाईल षटकार. थँक्यू. येणारा 1 बॉल शिल्लक असेल. 8 धावांची गरज. एखादा चेंडू खराब पडला तर विकास सीसी मानकुली संघ त्याचं मात्र भुगतान भोगेल. इथे मात्र नक्कीच ही पेनल्टी इथे कुठेतरी महाग ठरते जाणता राजा बदलापूर टीमला. जिथे 1 चेंडू 8 धावांची गरज होती 1 चेंडू 6 धावांची गरज असती. परंतु हा सामना इथे सहजतेने जिंकलाय विकास सीसी मानकुली टीमने. संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक जाणता राजा बदलापूर टीम.